कारण माणूस या ठिकाणी अपघात झाला उचलत नाही. गाड्या सुटल्या श्री खंडोबाई यात्रे निमित्त आयोजित केलेल्या मोराळकरांच्या मैदानातला पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमीत 7 गाड्यात लढत चालू आहे. कोण होणार फायनलला पात्र? जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ. शेवटची क्षण आता येत आहे आणि शेवटच्या क्षणाला लढत चालू झाली दोघांमध्ये. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व ब्लॅक ड्रायव्हरचं. सेमी फायनल 1 चा निकाल आणि निकाल. सेमी फायनल 1 मध्ये सुंदर अशी 2 गाड्यात लढत झाली. आड्याल पळले पैलवान वरुण पाटोळे मायनीकर आणि पड्याल पळले जावेद मुल्ला तांबेकर. त्या 2 गाड्यामध्ये लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी पैलवान वरुण पाटोळे मायनी. या गाडीचा 1 नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं. त्यावरती बसलेल्या दादा ड्रायव्हर लेंगरेकरांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर असे गाडी पाले वरुण पाटोळे मायनी याच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजमावलं. सुंदर असे गाडी पाले दादा ड्रायव्हर लेंगरेकरांचं या ठिकाणी भुयाल पाळलं. सुंदर गाडी आणली दादा ड्रायव्हरनं. गाडी या ठिकाणी फायनलला पात्र भुयालची गाडी. याच ऑनलाईन झाली त्यामुळे पैसे सुद्धा ऑनलाईन. काय ना पोचतात. गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला 2 सुटला आणि 2 मध्ये लढत चालू आहे. लढत कशी चालू आहे? कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथं एकटा पळून चालत नाही. जोडीदाराने साथ द्यायला लागते. साथीचा हा कार्यक्रम आहे. आता या ठिकाणी 3घात लढत चालू आली. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली अतिशय सुंदर. निकाल गेला कॅमेराकडे. पड्याल होता तुषार ड्रायव्हर आणि आड्याल होता सोमा ड्रायव्हर. ड्रायव्हर मध्ये लढत झाली. निकाल कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी 2 ला. मुश्रीफ ड्रायव्हर 3ऱ्या सेमीत गाड्या खाली आणायला जा. वळवा सेमी 3 वळवा. सेमी फायनल 3 वळवा. कॅमेराचा आधार घेऊन या ठिकाणी पंच निकाल देत आहेत. सेमी फायनल 2 मध्ये सुंदर अशी अटीतटीची लढत झाली. त्या लढतीचा निकाल खरोखर डोळ्याचा पारणं फिटलं आणि दोन्ही ड्रायव्हरने या ठिकाणी कसपणाला लावला. त्या दोन्ही ड्रायव्हरने गाड्या गुलालासाठी पात्र केल्या. आड्याल गाडी पळे बाळवा प्रसन्न सागर शेठ जाधव ऋषिकेश भैया कदम रियनाविकर आणि तास क्रमांक 3 आणि 4 ना. हजारो प्रेक्षकांच्या या ठिकाणी नजरा खालती लागून राहिल्या. कोण गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला 3 सुटला आहे. प्रेक्षक मागा चला पुढे वाकून येऊ नका. बैलांना पळू द्यावं. कशाला पुढे आलाय? सेमी फायनल 3 पळतोय आणि 3 मध्ये सुंदर अशा गाड्या पळतायत. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. आड्याल रामुसवाडीकर आणि पड्याल सुसगावकर आणि सुसगावकरांचं निर्विवाद वर्चस्व. सेमी फायनल 3 चा निकाल. निकाल आणि निकाल. सेमी फायनल 3 चा निकाल आहे. आज क्रमांक 3 वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिलचे धुमाळ सुसगाव. या गाडीचा 1 नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं. त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगडकरांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर असे गाडी पाहिले. डावीला पळाला प्रितेश भैया जुगदोर कलेडॉन यांचा या ठिकाणी भारत केसरीला मानकरी खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप लक्ष्मणराव आणि त्यांच्या तुला उजला पाहला नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव, अर्णव साळुंके सुसगाव आणि सचिन चेडकरत वरचेवडे यांचा या ठिकाणी बक्कासूर पाहला. सुंदर अशी गाडी पाहिली. ओ लाल टोपीवाले 1 नंबर तासाले पुढे गेलेले. हा गाड्या
गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 4 सुटला आणि 4 मध्ये लढत चालू आहे 6 गाड्यात. कोण होणार फायनलला पात्र? आता सगळ्याचाच कसपणाला बैल पळतायत, परंतु बैला बरोबर आता ड्रायव्हरचा कसपणाला लागला. आड्याला आप्पा ड्रायव्हर आहे, पड्याल मह्या आहे आणि इकडे आड्याला अतिशय सुंदर अशी तिघात लढत झाली. अलीकडा लक्षा पाला, पलीकडा बादल आणि एक्का पाळा, अलीकडा सोन्या पाला. 3 गाड्या त्या ठिकाणी काटा किर्रसी लढत झाली. निकाल गेला आता कॅमेऱ्याकडे. कॅमेऱ्यांचा सुद्धा कस आता पणाला. आड्याल होते दातेवाडीकर, पड्याल होते भोरकर आणि तिच्या पड्याल होते तांबवेकर. आतापर्यंत 2 गाड्याला सामना निकाल द्यायला येतो सीमेला, परंतु 3 गाड्याला देणार कसा? कारण प्रेमी संजय शिंदे झाली. बनपूर यांच्याकडून बबलू ड्रायव्हर साठी 100 रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करण्यासाठी 100चं बक्षीस दिलेलं आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. अमोल डिसले विजयवाडा, बाकासवार आणि लक्ष्मणराव प्रेमी यांच्याकडून 200चं बक्षीस आलाय. बबलू चाचा आपलं बक्षीस घेऊन जा. या गाड्या सुटल्या सेमी. हॅलो 5 सुटला आणि 5 मध्ये लढत चालू आली. धुरळा उडायला लागला, परंतु धुरळ्यातनच कोण पुढे येतोय. लढत चालू आहे. इकडे 1 नंबरवरती आपसिंगकर आहेत, 2 नंबरवरती सामन्यातली गाडी आहे, तिकडे 3 नंबरवरती मोराळकर आहेत आणि तिकडे पड्याला कडेला अतिशय सुंदर अशी लढत. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय? कुणी बाजी मारली? आड्याला होता पड्याला होता तुषार आणि तिकडे पड्याला बरेच जण होते. निकाल गेलाय कॅमेराकडे. या ठिकाणी अनुजा नितीन संगपाळ मुरुम या लक्षा बैलाचे मालक यांच्याकडून आप्पा ड्रायव्हरने सुंदर अशी गाडी लक्षाची फायनलला पात्र केली, त्याबद्दल आप्पासाठी 500 रुपये आणि समालोचन करण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं. मनपूर्वक धन्यवाद. अनिकेत कुंभार बकासूर फॅन्स यांच्याकडून या ठिकाणी बबलू चाचाला 200चं बक्षीस आलंय. बबलू चाचा आपलं बक्षीस घेऊन जा. काय पेंटिंग ठेवायचं आहे का? वळवा 7 वळवा. किती वेळातलं मिटलं? दुसऱ्या सीमेतलं या ठिकाणी संगनमत झालेलं आहे. राहिलेल्या 2 सीमेतल्या बैल गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये सुद्धा लढत चालू आहे. आतापर्यंत या मैदानात 3 सामने झालेत 5 सेमी पैकी. आता 6वा पळतोय. 6व्यात कोण राहतोय गुलाला पात्र? पड्याला सुंदर उर्फ भुंडा पळतोय आणि भुंड्याचं निर्विवाद वर्चस्व. संग्राम आणि भुंडा सेमीफायनल 6चा निकाल आणि निकाल. सेमीफायनल 6चा निकाल आहे. आज क्रमांक 4 वर धावलेली गाडी सलीम मुला आणि तोंडोली या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन. सगळ्याच जमलंय, पण आमचं काय? सुंदर अशी गाडी पाहिली. डावीला पाहला संत नावजीनाथ प्रसन्न शुभम साळुंके केवळ माई किरण बिसर रिसवडकरांचा या ठिकाणी भुंडा सुंदर आणि उजवीला पाहला संग्राम. सुंदर गाडी आणली या ठिकाणी. मुश्रीफ ड्रायव्हर बुतकरण
गाडी या ठिकाणी फायनलला पात्र सुंदर आणि संग्रामची गाडी इकडे पाठवायचं आहे. वळा 7 वळा सुटला. शेवटचा सेमी या मैदानातला 7 सुटला आणि 7 मध्ये लढत चालू झाली. इकडे 1 ला धारपुडी, 2 ला सूर्याची वाडी, 3 ला कुमठे, 4 ला पुसेगावकर आहेत, तिकडे 5 ला अळसणकर आहेत, 6 ला रिसवडकर आहेत. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला सलगरीनं बाजी मारली. हा कार्लोस पैलवान तेवढं आता 5 एवढं बघा, त्यांना दाखवा तिथं. नाही त्यांचं मत आहे, आमची लागली नुसतं बघायला काय आहे. श्री सेवागिरी दूध संकलन मोराळे अर्णव शिवाजी शिंदे यांच्याकडून या ठिकाणी पुढल्या वर्षी 1,01,101 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी 1 नंबर साठी देण्यात येणार या मैदानासाठी. सेमीफायनल 7चा निकाल. सेमीफायनल 7चा निकाल आहे. आज क्रमांक 3 वर धावलेली गाडी काळवाय प्रसन्न, राजेंद्र गाडवे, भोपडे, भरत चव्हाण, कुमठे या गाडीचा 1 नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा